कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल। वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले। एका युट्यूबवरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप। महाजनांनी उगाच माझ्या नावानं आदळआपट करण्याची गरज नाही, तो आरोप पत्रकार अनिल थत्तेंनी केला होता, त्यांच्यावर कारवाई करा। एकनाथ खडसेंचा पलटवार। एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत, खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य। तर आता टेक्निकली देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजनांची यावर प्रतिक्रिया। अनावधानानं आणि मस्करीत बोललो, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। चौफेर टीकेनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची सारवासारव। आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद। भारतात कुणाकडे जास्त जमीन, कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित। कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा। भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार, त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर। वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। सुधीर मुनगंटीवार आणि किशोरी जोरगेवारांमधली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम। यापूर्वी घेतलेल्या स्वतंत्र बैठका आणि लोकार्पण सुद्धा चर्चेत। दुसरा मेळावा का घेता, अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना काल पिचक्या। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा। तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडीविरोधात सुद्धा पक्षाला पत्र। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट। सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आज येणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अहवाल सादर करणार। शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टनं संघाला बहाल केली। गरिबांसाठीच्या वास्तूचं व्यापारीकरण झालं। पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा धक्कादायक आरोप। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातनं निघालो, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी। तर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा। सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा। पीडी पाटील पॅनलचा 21 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय। भाजपच्या मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या पॅनलचा पराभव। काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसं आता पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा। सर्वांना संपवायचं हीच भाजपची मानसिकता। वाजपेयी आणि अडवाणींनी अशा विचारधारेला कधीही थारा दिला नव्हता किंवा दिला नसता। पक्षावरील टीकेला आदित्य ठाकरेंचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर। आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग चौथा पराभव। गुजरातचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय। मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी। तर पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात दुसऱ्या स्थानी, तर हैदराबाद मात्र तळाला। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।